आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज आपण येथे 5 सप्टेंबर या विशेष दिवशी एकत्र आलो आहोत. हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचे महत्त्व आपण विसरू नये, कारण हा दिवस आपल्या देशातील महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा विचार केला तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले, माझा वाढदिवस वेगळा साजरा करू नका. त्याऐवजी हा दिवस जर तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा केलात तर मला सर्वात मोठा आनंद होईल. आणि त्यानंतर 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप उंच आहे. आपले आईवडील आपल्याला जन्म देतात, पण शिक्षक आपल्याला जगण्याचे धडे देतात. ते फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर चांगला माणूस कसा व्हायचे, चांगला नागरिक कसा व्हायचे हे शिकवतात. जर आपण चुकलो तर ते आपल्याला समजावतात. जर आपण यशस्वी झालो तर सर्वात जास्त आनंद त्यांनाच होतो. म्हणूनच म्हणतात, गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, तर ऐका. एका शाळेत एक मुलगा नेहमी अभ्यासात मागे असायचा. शिक्षकांनी त्याला सोडून न देता रोज धीर दिला, त्याला समजावलं, अभ्यासात मदत केली. हळूहळू तो मुलगा आत्मविश्वासाने पुढे जाऊ लागला. पुढे जाऊन तोच मुलगा मोठा अधिकारी बनला. जेव्हा लोकांनी त्याला विचारले की तुझ्या यशाचं रहस्य काय, तेव्हा त्याने सांगितलं, माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, पण माझ्या शिक्षकांनी मला माणूस बनवलं. ही गोष्ट आपल्याला सांगते की शिक्षक आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. आज आपण शिक्षक दिनानिमित्त आपल्या सर्व शिक्षकांना एकच वचन द्यायला हवं. गुरुजना, तुम्ही दिलेलं शिक्षण, संस्कार आणि मूल्ये आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही तुमचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. शेवटी मी एवढेच सांगेन, शिक्षक हा फक्त एक व्यावसायिक नसतो, तो समाजाचा खरा मार्गदर्शक असतो. आपण प्रत्येकाने आपल्या शिक्षकांचा आदर करायला हवा, त्यांची शिकवण आचरणात आणायला हवी आणि आपण प्रत्येकाने आपल्या शिक्षकांचा आदर करायला हवा, त्यांची शिकवण आचरणात आणायला हवी आणि त्यांच्या स्वप्नातील आदर्श समाज घडवण्यासाठी काम करायला हवे. धन्यवाद. जय हिंद.